नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सकाळी सकाळी मस्तपैकी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी छटा निर्माण झालेली आहे आकाशामध्ये. आणि त्यानंतर सगळं आटपून स्वयंपाक खोलीकडे वळली, कारण सकाळची जी सुरुवात आहे ती मस्तपैकी कडक अशा चहाने करूया. आणि चहा पिला नाही ना, की असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे. आपली सकाळ व्यवस्थित झाली नाही आहे असं वाटतं. तर त्यासाठी इथे मस्त असा कडक चहा ठेवला आणि बाजूलाच ही जी ब्रेड आहे ना, याला मस्तपैकी बटर लावून आणि त्यावरती चीज टाकून आणि म्हणजे चीजची जी स्लाईस आहे ती मस्त त्या ब्रेडवरती ठेवली आणि ही जी हर्ब्स आहेत ही हर्ब्स पण त्याच्यावरती एक माझ्याकडे पुडी होती तर ती मस्त त्याच्यावरती टाकली. चिली फ्लेक्स होते आणि सॉस लावून मस्तपैकी दोन्ही साईडला खरपूस अशी ही ब्रेड भाजून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत असं हे जे ब्रेड आणि चीजचं कॉम्बिनेशन आहे. या ठिकाणी मस्त मी उन्हामध्ये बसून गॅलरीमध्ये याचा आस्वाद घेतला आणि ते झाल्यानंतर मग म्हटलं आता जरा कामाला सुरुवात करूया आपण. तर मी ना ही जी सोफा कवर आहे ही स्वच्छपैकी मस्त धुवून काढली होती आणि सुकल्यानंतर ना म्हटलं आधी सोफ्याला छानपैकी मस्त इथे ही कवर घालून देऊया. हा जो कलर आहे ना माझ्या सोफ्याचा हा एकदम लाईट शेडमधला आहे, त्यामुळे त्याच्यावरती थोडासाही डाग पडला किंवा थोडासाही तो गंध झाला तर तो लगेच दिसून येतो तो. तर त्यामुळे मी त्याच्यावरती जी कवर आहे ना ती थोडी डार्क शेडमध्ये घेतलेली आहे, कलर शेडमध्ये. आणि पण त्यालाही अशी पांढऱ्या कलरची ही जी बॉर्डर आहे ना ती थोडीशी पण लगेच थोडं त्याच्यावरती आपले थोडे घाणेरडे पाय आले की लगेच ती पण गंदी होऊन जाते आणि मग ते एकदम असं टक्कन दिसतं. तर त्याच्यामुळं ही जी कवर आहे सोफा कवर ही मला स्वच्छपैकी मस्त धुवून घ्यावंच लागते. आठवड्यातून एकदा मी तिला धुतच असते. तर असं मस्त या ठिकाणी कवर लावून घेतली आहे सोफ्याला आणि छान दिसत होता मस्त असा सोफा. आणि मग झाली घराची साफसफाईची सुरुवात. या ठिकाणी मस्तपैकी ललिता स्तोत्र लावून दिलं होतं टी व्हीवरती आणि मी माझं काम चालू केलं. आणि हे जे हॉलमध्ये मी इनडोअर प्लांट जे लावलेले आहेत ना, तर हे प्लांट दिसायला इतके सुंदर वाटतात ना, पण थोडंसं मग आपण जेव्हा क्लिनिंग करतो, झाडझूड करतो, हे सगळ्या घराच्या जेव्हा आपण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, तेव्हा ती प्रत्येक झाड असं बाहेर काढून काढून साफ करावं लागतं. तर त्याच्यामध्ये पण थोडा भरपूर वेळ जातो रोजच्या रोज. आणि ही आहे माझी गॅलरी मास्टर बेडरूमची. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅलरीची हालत काय झालेली आहे. या झाडांना पाणीच नव्हतं दिलं मी नव्हती इथे तर त्यामुळे माझी सगळी झाडं जळून गेली आणि इतकी छान झाडं लावली होती ना मी इथे की तिकडनं आल्यानंतर हे जेव्हा परिस्थिती बघितली तेव्हा फार वाईट वाटलं, कारण ही जी झाडं आहेत ही माझे बच्चूच आहेत, तर यांना मी माझ्या बच्चूसारखंच ट्रीट करते. तर या ठिकाणी मी सगळ्यात आधी ना ही जी झाडं होती सुकलेली ती सगळी तोडून घेतली होते. आणि या कुंड्या तुम्ही बघू शकता याच्यामध्ये इतकी छान छान हिरवीगार अशी झाडं होती, पण आता ते सगळे टकलू झालेले आहेत. तर काही कुंड्यांमधली माती काढून घेतली आणि ती माती 2 दिवस मी तशीच सुकू दिली होती, कारण झाडांच्या मुळा एकदम गच्च बसलेल्या होत्या त्या मातीमध्ये. आणि त्यानंतर ती माती अशी फैलवून त्याला 2 दिवस उन्हाची छानपैकी अशी वाफ दिली मी. तर ती माती परत मस्त अशी एकदम फुरफुरीत अशी झाली होती. आणि त्यानंतर ही ज्या आहेत काही माझ्याकडे बकेट होती, त्या बकेटीमध्ये पण हे मस्त मी शोचं झाड इथे लावून दिलेलं आहे. आणि असं करत करत ज्या ज्या कुंड्या माझ्या खाली झाल्या होत्या त्या कुंड्या मी या ठिकाणी भरून घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये झाडं लावणं माझी चालूच होती. आणि काही कुंड्यांमधली ना माती कमी झाली होती, तर ही जी उरलेली माती होती
ती उरलेली माती त्या कुंड्यांमध्ये मी टाकून घेतली होती. आणि हे जे झाड जे लावलेलं आहे ना मी या बकेटमध्ये, मला याचं नाव माहिती नाही, पण हे झाड उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, तिन्ही ऋतूंमध्ये हे झाड छानपैकी मस्त हिरवंगार आणि टवटवीत असंच राहतं. तर त्यामुळे हे मी माझ्या माहेरवरून ही कलम आणली होती. कारण आमच्या इथे मी तिथे पण मोठा असा बगीचा केलेला आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर तिथून मी ह्या मुळासहित आणले होते 3-4 हे रोपटे. तर हे पण मस्त लावून देत आहे आणि आज लावून दिल्यानंतर त्याला बरेच दिवस लागतील त्या मुळा पूर्ण घट्ट होण्यासाठी आणि त्याला पागोर फुटण्यासाठी. तर असं छानपैकी ती गॅलरी सगळी मी आवरून घेतली आणि ही माझी इकडे हॉलची गॅलरी आहे. तर याच्यामध्ये पण 1-2 कुंड्यांमधले झाडं मरून गेले होते, तर ते उपटून काढले मी त्याच्यामधून आणि त्याच्या कुंड्या होत्या त्याच्यामधली जी माती आहे ना, त्या मातीला छानपैकी मस्त खालीवर असं करून घेतलं होतं. कारण ती माती एकदम अशी फुरफुरीत झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी एका कुंडीमध्ये ना 4-5 महिन्यापूर्वी मी हे एक शोचीच डांग आहे ही अशी लावून ठेवली होती आणि त्याला आता इतका मस्त अशा नवीन पानं आलेत ना, तर ही मस्त अशी ती छोटंसं रोपटं त्याचं झाल्यानंतर ना या छोट्या कुंडीमध्ये लावून घेतलं आणि दिसत इतकं सुंदर होतं ना ते. या पण कलर शेडमधल्या माझ्याकडे 2-3 झाडं होते, पण ते पण जळाली त्याला पाणी नसल्यामुळे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती मस्त असं उन्हामध्ये ते झाड दिसत आहे. आणि हे लावून झाल्यानंतर ना माझ्याकडे एक लाल कलरची सदाफुली आहे. ते मी इथे या हिरव्या कलरच्या याच्यामध्ये पॉटमध्ये लावलेली आहे. तर तिचा कलर इतका सुंदर आहे ना, एकदम गडद लाल असा कलर आहे तिचा. तर मी काय केलं ना, ही कुंडी एक माझ्याकडे खाली होतीच, तर या कुंडीमधली माती पण मस्त वर खाली करून घेतली आणि ती पण माती अशी फुरफुरीत करून घेतली. आणि त्यानंतर ही जी सदाफुली आहे ना, हिची छोटीशी एक डांग आहे ती तुटलेलीच होती. तर ती डांग तोडून त्याला असं खालून पूर्ण त्याचे जे एक्स्ट्राचे पानं आहे ते काढून टाकले आणि कळ्या पण होत्या त्याला. तर ते काढून टाकल्यानंतर ना ती पण मस्त अशी लावून दिली, त्याच्यामध्ये खोचून दिली. आणि मी जेव्हा झाड लावते ना, तर माझ्या हातामधले झाडं जगतात. तर हे असं मी लावून बघितलं छान. याच्या आधी पण ही जी आहे ही हिरव्या पॉटमधली दिसत आहे. तर ती पण मी तशीच लावली होती. एक छोटी डांग आहे, त्याला भरपूर अशा फांद्या आल्या. तर या ठिकाणी मी या कुंडीमध्ये पण तिला मस्तपैकी तसंच लावून दिलं. आणि हो, एक फूल होतं त्याच्यावरती, ते फूल मी तसंच ठेवलं कारण दिसायला छान वाटत होतं. म्हटलं नाही ते आपण तसंच राहू देऊया. तर अशा प्रकारे ह्या 2 मस्त कुंड्या होत्या, याच्यामध्ये मी हे 2 झाडं लावून घेतलीत. आणि सध्या थंडी गावाकडे तर खूप आहे, पण इथे पुण्यामध्ये थंडी फार कमी आहे. तर अशा पद्धतीने स्वेटर घालण्याची पण सकाळी सकाळी आवश्यकता वाटत नाही इथे. तर त्यामुळे मी मस्तपैकी गॅलरीमध्ये उन्हाचा आस्वाद घेत इथे या कुंड्यांची मस्तपैकी छान अशी मशागत केली. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आणि घरी काही सामान आणायचं होतं, तर त्यामुळे सामान आणण्यासाठी मी स्टार बाजारला गेले. आणि ऑफ डे असल्यामुळं ना आज जरा गर्दी कमी होती, तर त्यामुळे मस्तपैकी प्रत्येक काउंटरला जाऊन तिथे मी मस्त सगळ्या वस्तू बघितल्या. जे जे घ्यायचं होतं ते पटापट घेऊन घेतलं. आणि आज एकदम असं छान थोडं मोकळं मोकळं वाटत होतं स्टार बाजारमध्ये. नाहीतर एवढी गर्दी ना की बास. पण आज जरा मस्त मोकळं मोकळं वाटल्यामुळे मी शांततेत असा छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या तिथल्या. तर सगळं सामान घेऊन झाल्यानंतर काउंटरकडे वळली आणि जी ट्रॉली आहे ती ट्रॉली घेऊन मस्त गाडीमध्ये सामान टाकलं आणि अशा प्रकारे आज खरेदी केली. आणि असा आजचा दिवस. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.